बालन बाका कर सके जो जग बैरी होय, जाको राखे साइया मार सके ना कोय, आणि बालन बाका कर सके जो जग बैरी होय. एक उदाहरण मी पाहिलं होतं बघा. एक माणूस झाडावर चढण्याचा प्रयत्न करतोय, अर्धवट तो चढलेला आहे. झाडावर चढण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे काय की तो उंची गाठण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यानं उंची गाठू नये, त्याच्या लाईफमध्ये त्याने उंच जाऊ नये, त्यांनी भरारी घेऊ नये, उंच जाऊ नये त्याने, म्हणून त्याच्या पायाला टंगड्याला धरून हजारो लोक खाली खेचण्याचा प्रयत्न करतायत. पण ते हजारो लोक मिळून सुद्धा त्या माणसाला खाली घेऊ शकत नाहीत, खाली खेचू शकत नव्हते. का? त्याचं कारण त्याच माणसाचे, ज्या माणसाचे पाय खाली खेचण्यासाठी हजारो लोकांनी धरले होते, त्याच माणसाचे दोन्ही हात माझ्या भगवंतानं वर पकडलेले होते. ज्याचे हात देवानं वर धरले ना, अख्खं जग जरी त्याच्या टांगड्याला लोंबकाळलं तरी त्याचं कुणीच काही करू शकत नाही. त्या पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकाराने मारण्याचा प्रयत्न केला. विषाचे लाडू देण्यात आले होते, लक्षागृहाचा प्रयोग झालेला होता. यामध्ये देखील शकुनीच हा मुख्यत्वे कारणीभूत होता असं म्हणायला हरकत नाही. त्याच्या सगळ्यात त्याचेच डावपेच होते, पूर्ण डावपेच. त्याचे डावपेच याच्यासाठी होते की त्याचे अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये, प्रत्यक्ष स्वरूपात पांडव शकुनीचे दुश्मन नव्हते, पण अप्रत्यक्ष स्वरूपात त्यांना पांडवांच्या खांद्यावर त्याला बंदूक ठेवून त्याला कौरवालाच मारायचं. फक्त तो दाखवून देत नव्हता. वास्तविक कौरव काय आणि पांडव काय दोन्ही एकच आहेत, पण त्या सगळ्या वंशाचा त्याला नाश करायचा होता. त्याच्यासाठी पांडवांना दुजा भाव दाखवायचा आणि या दुर्योधनाचा अर्थात कौरवांचा आत्मविश्वास प्राप्त करायचा, ही रणनीती आणि हे षडयंत्र त्याचं होतं. पण हे षडयंत्र शेवटपर्यंत त्याने कळू दिलं नाही कोणालाच.